हाय यूट्यूब फॅमिली, शुभ सकाळ. मी उठले आताच नाही उठले, 5:30 उठतो मी. रनिंग ते करून अजून आता उठले मी. दाखवते मी उठले. आलूची भाजी बनवली, पोळ्या बनवल्या, भांडे घासून आणले आणि पूर्ण झाडून टाकलं, फरची पुसली. आता काहीच नाही गयाटा. आणि आता मी 5 वाजता ड्युटीहून आली. मग बाबू एवढा गयाटा करून ठेवते माझ्याची काही होत नाही. आता पूर्ण झाड झूड करून आता फॅन लावून दिला आणि दाखवतो मी तुम्हाला. पूर्ण वॉश केलं मी. तुम्हाला माझी रूम याच्यात भांडे भांडे म्हणतो कपडे धुवायचे राहिले फक्त. आता याच्यात बकेटमध्ये आहे. हे पूर्ण आता मी पूर्ण आवरून घेतलं, झाड झूड करून. म्हणजे काहीच नाही आहे. हे माझी छोटीशी रूम आहे आणि हे आमचे राजे आहे. तो जागाच नाही रूममध्ये कुठे लावाले. हे असं आहे आमची रूम छोटीशी. झाडे वगैरे काढायचेच आहे. हे टी व्ही माझ्या लग्नातले होते, प्रेझेंट आलेले अन्नातले. हे आमचं देवघर. आणि हे इकडे पण पहा, पूर्ण म्हणजे झाडून पोछा वगैरे करून क्लीन करून घेतलं. इकडे आमचं गॅसचं आहे, पाहू शकता. आता तिकडून आले का बस असं म्हणजे भांड्याचा कपड्याचा असा ढीग लावून देते. झालं तर मी माझी कामं दाखवले तुम्हाला. आता घेतो गोळी. त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही, त्याच्यावर जीवन आहे आपलं. मी काही फिल्टर वगैरे काही याला यूज केलं नाही आहे. जशी आहे तशी आहे. आताच तोंड धुवून आली. नाही मी कोणता मी ब्राईटनेस वापरला ना, काहीच नाही. असं आहे माझं ओरिजिनल लुक. माझं थोडं पावडर मेकअप वगैरे केल्यावर कोणी चांगलं दिसते. मी म्हणत नाही मी चांगली दिसते म्हणून. माहिती मेरे घर में सबसे कालिया हूँ. डोमा आहे मी माझ्या घरी, माझ्या फॅमिलीमध्ये. माझ्या माहेरात सांगताय का ते नवऱ्याकडलं नाही सांग. नवऱ्याकडलं मला काही घेणं नाही. कोण कसं आहे काय. आता खाऊन घेतो गोळी पहिली एक. आणि रोजच लागलं आपल्या मागं हे वाली गोळी छोटीशी. आता बनवतो मी काळा चहा. कारण की दूध नाही आहे आमच्या घरी. आम्ही का गरीब आहे बापा. कधी आणत असतो, 4-5 दिवस पूर्वाच 1 लिटर आणलं का. आणि रोशन दादा ती बॉटल उघडली नव्हती मला. आज सकाळ चांगलं ताकदीनं खोलली दिली मी. तरी उघडली नव्हती ना. हे झाकण पूर्ण चपटून ठेवलं याचं मला, दातानं उघडू उघडू. आता हे बॉटल घेऊन जातो सोबत. हे जेवण केल्यावरचं औषध आहे. फिट्टच बसते पण आहे. आत्ताच लावलं ना, खूप फिट्ट बसते झाकण. घेऊन जा लागून बॉटल. आता काळा चाय बनवतो. हे आहे पाण्यात टाकून घ्यायचं औषध आहे. हे वालं जे मी त्या दिवशी घेतलं, तुमच्या समोर बॉटल खोलली होती हे वाली. तर हे रात्री पण घेतलं. हे दररोज संध्याकाळी घेतो मी किंवा सकाळी पण घेतो जर नाश्त्यावर काही झालं असलं. पण ही वाली आहे, ही दुसरी बॉटल. हे आहे थायरॉईडसाठीच. हे वालं थायरॉईडचं सायरप आहे. आणि ते वाली जी छोटी बॉटल दाखवली गोळ्याची ते वालं पण आहे. आयुर्वेदिक आहे. पाहू आता काय रिझल्ट भेटते आपल्याला. तर ते एक बॉटलसोबत घेऊन जायला लागेल. आता इथं बनवला मी आता काळा चहा. हे म्हणा हे आहे लोखंडाचं. हे पूर्ण याचं लोखंड निघून गेलं बा. आत्ता पण असं निघत आहे हे पोपळीचे. खूप हे होऊन आहे ते. तर आता मला घ्यावं लागते ते स्टीलचं. आता बनवला काळा चहा, ठेवला मी बनवाले. आणि चला तुम्हाला दाखवतो मी. काल रात्री पापड काढले भाजाले. आपल्याला इज्जतचे माझी ताई पाठवत असते ते पापड काढले. मग डबा पाहिला मी कोणाच्यात ठेवले आहे म्हणून. तर काल काय सापडलं मला, चकल्या. दिवाळीच्या चकल्या आमच्या घरी आत्ता सापडल्या. विचार करा, म्हणजे मी किती आठवणीची पक्की आहे. दिवाळीच्या चकल्या माझ्या घरात आत्ता सापडल्या.
काय असं तर काय हे आता ह्या चकल्या मला नेऊन टाका लागेल. दिवाळीपासूनच्या चकल्या वయ్या आणि लक्षच नाही बाई मला. विसरली तर विसरली. ह्या खरंच मानते ना, माणसाला टेन्शन अंदरून खोकला करते म्हणते. पप्पा मला खरंच काही आठवण नाही आहे. हे एवढ्या साऱ्या चकल्या ह्या आणि एवढ्या सुंदर बनल्या होत्या चकल्या. कारण की मी रेडीमेड पीठ आणलं होतं त्याचंवाला, आटा आणला होता तो, आणि त्याच्या चकल्या बनवल्या मी. मस्त 2 किलो पॉकेट आणलं याची, 1-1 किलोचं चकल्याचं. पाहू शकते एवढ्या सुंदर चकल्या बनवल्या मी. आणि आता एवढ्या फेकून द्यावं लागते. आठवणच नाही दिवाळीपासून. तेव्हा खाल्ल्या तेवढ्या खाल्ल्या आणि आता विसरून गेले. जरा संपल्या असं म्हटलं. आज काल रात्री ते पापड पाहायला गेली मी भाजायला जेवण करायच्या वेळेस, त्या चकल्या निघाल्या. का फक्त व्हिडिओ बनवापुरता तशी ना काळा चहा बनवला. व्हिडिओ बनवापुरता नाही, फुल कप चाय बनवून घेतला होता मी. आता एवढा पेली. व्हिडिओ बनवापुरता नाही, मला काही हे नाही. मी काळा चहा पितो, मला जास्त करून काळा आवडते, अद्रक वगैरे टाकलेला चहा आहे. त्यात काही खोटं बोलण्यासारखं काही आहे नाही. माहीत तसं नाही आहे. व्ह्यूज भेटासाठी, सबस्क्रायबर भेटासाठी समोरासमोर याच्या दाखवायचं वेगळं, कॅमेऱ्याच्या मागं करायचं वेगळं. तसं नाही. जे रिअल आहे ते रिअलच राहणार आहे. अलका आजपर्यंत कधी कोणासंग खोटं बोलली नाही आणि जिंदगीत बी खोटं बोलणार नाही. जे रिअल लाईफ आहे माईवाली तेच जगणार. भले मी 1000 दुश्मन झाले तरी चालन मला, पण खोटं मी कधीच स्वीकारणार नाही.